महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आज या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं या उमरग्यामध्ये उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख, या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते खासदार माननीय संजयजी राऊत साहेब, खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, आमदार कैलास पाटील, उपस्थित सर्व मान्यवर बांधवांनो, कैलास यांना बसवा नाही तर कसं बसवा, जरा बसा उभे कशासाठी। आज या उमरग्यात जनसंवाद होत असताना धाराशिव लोकसभेमध्ये हा दौरा होतोय। खरं तर इथला आमदार इथं आहे का पुण्यात आहे? पुण्यात आहे ना? गद्दारी केल्यावर पळून गेला का आधीच पळून गेला? इकडे यायला नाक नाही आहे ना? बिलकुल नाक नाही आहे। आणि म्हणून या उमरग्यामध्ये गद्दारी झाली, पण उमरगा शिवसेनेचा या मराठवाड्यातला सातत्यानं बालेकिल्ला राहिलेला आहे। जशी शिवसेना या मराठवाड्यात आली तशी आणि आज या उमरग्यात ही सभा होत असताना या उमरग्यात जे लोक प्रतिनिधित्व करतात त्यांना माझा प्रश्न आहे की या उमरग्यासाठी कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्यात पाणी येणार होतं, याच्यासाठी काही तोंड उघडलं का कुठं? का फक्त चापलुसी करत बसले? या मराठवाड्यात कृष्णा खोऱ्याचं पाणी येणार होतं, ते उमरग्यापर्यंत येणार होतं, याच्यासाठी इथल्या आमदारांनी कुठंतरी आवाज उठवला का? तोंड उघडलं का? नाही उघडलं। सगळे विषय माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, संजयजी राऊत साहेब मांडतील, परंतु आपल्या या भागाचे प्रश्न सुद्धा महत्त्वाचे। आज या ठिकाणी अशा पद्धतीनं कृष्णा खोऱ्याचं पाण्याची वाट हा उमरगा बघतोय, परंतु इथल्या नगरपालिकेत असेल, लोहाराच्या नगरपालिकेत असेल, नुसती भ्रष्टाचाराची गंगा धो धो वाहते साहेब, धो धो। कामं होत नाही, निधी मोठ्या प्रमाणावर येतो। या ठिकाणी MIDC ची घोषणा झाली, घोषणा झाली का नाही? उमरग्यामध्ये MIDC ची आली घोषणा, आली एखादी इंडस्ट्री, मिळाला एखाद्याला प्लॉट, परंतु फक्त घोषणा करायची आणि या जनतेच्या मताचा फायदा लुटायचा। या उमरग्यामध्ये मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग आहे, याचं चौपदरीकरणाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। याला कारणीभूत कोण आहे माहिती आहे ना? कारण याला टक्केवारी लागते म्हणून निकृष्ट दर्जाचं काम होते, लक्षात ठेवा। आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं या मतदारसंघाचे लचके तोडले जातात, भ्रष्टाचाराची गंगोत्री आलेली आहे, नुसते गुत्तेदार पाळले जातात आणि थोडं झालं की काय, आपल्याकडे एक म्हण आहे, घरचं झालं थोडं आणि याने धाडलं घोडं, अशा प्रकारची एक म्हण आहे आपल्याकडं। आता एक दुसरे पण याही आले, कारखान्यावाले जे काँग्रेसमध्ये होते, आपल्या साखरेचा FRP तरी दिला का अजून? यांनी दिला का? आपल्या साखरेचा या लोकांनी FRP तरी दिला का? आणि लगेच खासदारकीचं तिकीट पाहिजे। अरे ओमराजे तर एका सेकंदात चिटपट करून टाकेल, दुसरा सेकंद पण लागणार नाहीये। आणि म्हणून अशा पद्धतीनं
वॉशिंग मशीन आहे भारतीय जनता पार्टी, त्याच्यामध्ये बरेच जण येत आहेत। याचाच अर्थ गद्दारांना इथं तिकीट मिळत नाही हे सुस्पष्टपणे। गद्दारांनी नुसती शेपूट धरून धरून भारतीय जनता पार्टीच्या मागे पळत राहा, अशा प्रकारची स्थिती आहे। आज या जिल्ह्यामध्ये विम्यासाठी मोठं आंदोलन ओमराजे निंबाळकर, ओमराजेंनी आणि कैलास पाटील आपले आमदार यांनी उभं केलं। यांच्या आंदोलनातून हा विमा तर मंजूर झाला, पण तो अजून 2022चा विमा सुद्धा पूर्णपणे या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला नाहीये। अनेक प्रश्न या तालुक्याचे, या मतदारसंघाचे, वाटतं त्याच्यासाठी स्वतंत्रपणे बोलता येईल। परंतु आज ज्या पद्धतीनं या मतदारसंघात ज्या पद्धतीनं काम केलं जातं, जनतेच्या मताचा अनादर केलेला आहे। आणि म्हणून या मतदारसंघात आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, 10-10, 15-15 दिवसाला पाणी येतं। या मतदारसंघात रस्त्याचे प्रश्न आहे, या मतदारसंघात सिंचनाचे प्रश्न आहे, या मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न आहे। या मतदारसंघातले शेतकऱ्याचे प्रश्न प्रामुख्याने सोयाबीन असेल, कापूस असेल। आज सोयाबीन तेल आयात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला साहेब, तेल आयात करण्याचा निर्णय घेतला, शुल्क कमी केलं, आयात शुल्क कमी केलं। जे 35% आयात शुल्क होतं ते 5% आणि 3% केलं, त्याच्यामुळे सोयाबीनचा भाव 5,000च्या खाली उतरलेला आहे। एकीकडे हे सरकार सांगतं स्वामीनाथन आयोग स्वीकारू, एकीकडे हे सरकार सांगतं शेतकऱ्याला न्याय देऊ, एकीकडे हे सरकार शेतकऱ्यावर गोळीबार करतं, एकीकडे सरकार या शेतकऱ्याचा शेतमालाला भाव देत नाही। आणि या महाराष्ट्रात असलेले गद्दार सरकार, ज्याला शेतकऱ्याचे प्रश्न कळत नाही, याला शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी याचं तोंड उघडत नाही, शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या कानावर जात नाही, गद्दारांना पोहोचणारा हा महाराष्ट्र आज निर्माण झालेला आहे, भारतीय जनता पार्टी निर्माण झालेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये हा धाराशिव मतदारसंघ ओमराजे सारखा एक तरुण तडफदार प्रतिनिधित्व करणारा हा, याच्या आधीही आपल्याकडे खासदार होते, ओमराजे खासदार आहे। ओमराजे फोन उचलतात का नाही उचलतात? किती वाजता केला उचलतात का नाही उचलतात? आधीच्या खासदाराचा फोन लागत होता का? इथं बाजूला असूनही लागत नव्हता का नाही लावता? मग असे लोक काय करणार? आणि म्हणून आज शिवसेनेचा तरुण तडफदार नेतृत्व करणारी मंडळी येणाऱ्या काळात सुद्धा आपला आवाज या महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीमध्ये सुद्धा बुलंद करणार आहे। आणि म्हणून आपली साथ पाहिजे। गद्दार गेले असतील, पुन्हा एकदा ताकदीचे शिवसेना प्रमुखाच्या विचारावर निष्ठा असणारे, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास असणारे आपण निवडून देण्याचा संकल्प करू। आणि या मराठवाड्यातला एक एक गाव, एक एक वाडी, एक एक तांडा शिवसेनेच्या मागे उभा करण्याचा संकल्प करू, एवढं सांगतो थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।